हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता हा व्हिडिओ कालचा आहे. काल महावीर जयंती होती. महावीर जयंतीचं काही एवढं काही करणं होत नाही, पण आहे ना सकाळची सुरुवात तर आमची रोजच्यासारखीच होते, पण सरांना सुट्टी होती त्यामुळे थोडीशी लेट झाली. उशिरा सकाळ आमची झाली, कारण आहे ना डबे ते वेळेवर जायचे नसेल ना थोडंसं माणूस कंटाळा करतं. तसं माझी सकाळ लवकरच होते. 5 वाजता तर किमान उठते मी, 5-5:30पर्यंत उठते. पण यावेळेस मी 5:45 वाजता उठले आणि सकाळी उठल्याबरोबर मी झाडून काढते, कारण आहे ना ज्या घरात स्वच्छता असेल तिथंच लक्ष्मी नांदते असं म्हणलं जातं. आणि सकाळी पारोसं काढणं हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग गरम पाणी पितो आणि तोपर्यंत सर उठले होते म्हणून आम्ही दोघांनी मिळून सकाळचं गरम पाणी पिलं आणि त्यानंतर माझं आवरलं. तर आवरल्यानंतर मी सकाळच्या माझ्यासाठी 5 मिनटं तरी देते. त्याच्यामध्ये मी केस विंचरते आणि तोंडाला मॉइश्चरायझर लावते आणि सनस्क्रीम लावते. आता उन्हाळा आहे तर सनस्क्रीम खूप महत्त्वाचं आहे. तसंही आपण घराबाहेर नसेल जात तरी पण आहे ना गॅसची हीट खूपच असते, त्यामुळं रोज सनस्क्रीम वापरलं पाहिजे असं म्हणलं जातं. आणि सनस्क्रीम लावते तेव्हापासूनच माझ्या म्हणजे तोंडावर आहे ना जास्त असं काळवटपणा ते येत नाहीत. त्यामुळं मी सनस्क्रीम आवर्जून लावते. आणि लिप बाम हे माझं ठरलेलं असतं. मग दिवसभर मला आवरणं होऊ नाहीतर नाही हो, काही लावणं होऊ नाहीतर नाही. आणि बाहेर जायचं म्हटलं तर याच्यावरच मी लगेच पावडर लावते किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावते आणि बाहेर निघते. म्हणजे असं काही एवढं जास्त मी मेकअप दररोजच्या करत नाही. काही कार्यक्रम असेल तरच आवर्जून मेकअप करणं होतं, नाहीतर आपल्यासाठी आपल्याला खरंच वेळ देणं होत नाही, हे खरंच आहे तितकंच. तर त्यामुळंच मी सकाळचे 5 मिनटं माझे ठरवून मी तेवढं वेळ देते. तर मुलंही उठली नव्हती, त्यामुळं मग माझे कामं हळूहळू चालले होते. आणि सुट्टी असल्यावर थोडंसं रिलॅक्सच असतं आपल्यालाही. त्यानंतर मग माझं आवरलं आणि मग तुळशीला पाणी, दरवाजामध्ये छानशी रांगोळी, हे आपलं रोजचं शेड्यूलच असतं. आणि हे नाही केलं तर आपल्यालाही रुकरुक लागते. त्यामुळं सकाळी हे झालं की एकदम प्रसन्न असं वाटतं. आणि रांगोळी काढणं हे खूप शुभ मानलं जातं. आता आध्यात्मिक महत्त्व तर तेवढं आहेच आहे, तसंच सायंटिफिक रिझन हे आहे. त्यामुळं आपण रांगोळी दरवाजामध्ये काढत असतो. पण रांगोळी ते काढल्यानंतर खरंच घरामध्ये एक प्रकारची अशी पॉझिटिव्हिटी वाटते. त्यामुळं मग दररोज अशी माझं तर असं शेड्यूल ठरलेलंच असतं. आणि खरंच खूप छान वाटतं. अगोदर आपल्याला असं वाटतं की रांगोळी का काढावी, कसं काढावी, कंटाळा येतो. पण एकदा सवय लागली ना शरीराला तर आपल्याला नाही काढल्यानंतर आहे ना खूप कसं तर होतं. त्यामुळं मग दररोज माझं हे चालूच असतं. आणि दरवाजाचे म्हणजे उंबऱ्याची पूजन करायचं, त्यानंतर दिवा लावायचा. आणि दररोज मी सकाळ संध्याकाळ दरवाजातही दिवा लावते. आणि तुळशीलाही पूजा करून घेतली. तुळशीपाशी बेलाचं झाड आहे, त्याच्यात महादेव आहे, त्यांची पूजा छानशी करून घेतली. आणि आता आहे ना शमीलाही छान शमीपत्र आले आहेत भरपूर, तर तेही वाहून घेते. आणि देवपूजा नाही केली तर दिवसाची सुरुवात तर कशी होणार आणि छान सुरुवात कशी होणार हे राहतं माझ्या मनात. त्यामुळं मग अगोदर मी कधी देवपूजा करून घेते, मग तुळशीला पाणी घालते. तर कधी अगोदर बाहेरचं तुळशीला पाणी ते घालते, मग देवपूजा करते. आता मंगळवार असतो त्यामुळं मग थोडंसं मी देवीचं करते, त्यामुळं मग थोडंसं उशीर होणार होतं म्हणून मी बाहेरचं अगोदर करून घेतलं आणि नंतर मग देवीची छान पूजा केली जाते. आता आमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे, तसंच आईकडलं कुलदैवत येडेश्वरी आहे. त्यामुळं मी मंगळवार आणि मी उपवासही करते तसाच. त्यामुळं मंगळवारची मी पूजा छान आठवसाने करते. कलश मांडते, नवीन भरते कलश. तर ह्या गोष्टी करायला जरा थोडा वेळ जातो, त्यामुळं मग मी बाहेरचा अगोदर आज आवरून घेतलं. आणि आता आहे ना चैत्र पौर्णिमाही येणार आहे, तर त्याचीही पूजा छान करायची आहे. त्यामुळं त्याचीही तयारी करायची असते. तर देवपूजा करून घेते. आणि देवपूजेतला दररोज मी सगळं स्वच्छता करते, म्हणजे देवघरातील कपडा बदलते आणि छान देवपूजा करते. आणि आता घरातलीच फुलं आले होते त्यामुळं तेच वाहिले. बाहेरची फुलं आणून ठेवते मी घरामध्ये, जेणेकरून जर झाडांना फुलं नसेल तर ते वाहते. किचनची कामं आपल्याला दररोज करावी लागतात आणि हे कामं केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो. पण हे कामं करताना आपल्याला कंटाळा खूप येतो, पण हा कंटाळा न येण्यासाठी काही सवयी आपल्याला लावावं लागतात. त्याच काही सवयी मी काय लावल्या आहेत ते तुम्हाला सांगते. तर प्रत्येक वेळेस आहे ना दूध आणल्यानंतर मी रात्री गरम करते, जेणेकरून सकाळी आहे ना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साई भरपूर येते. आणि ती साई असेल तर मग घरातलं तूप होतं. आता बाजारात तर आपण काय काय कसं कसं असतं आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. मग थोड्याफार
थोड्याफार गोष्टी तरी आपल्या घरातल्या म्हणलं तरी हेल्दी होतात, त्यामुळं मग मी तूप घरातलं करायचा प्रयत्न करते. आणि भाज्या म्हणलं तर घरामध्ये आपण ज्या भाज्या आणतो ना त्या तशाच पिशवीत ठेवल्या तर त्या लगेच सुकून जातात, त्यामुळं असे कंटेनर वापरले फ्रीजमध्ये तर फ्रीज ही आपला छान डेकोरेटिव्ह दिसतं आणि आपल्याला ही टापटीप राहण्याची सवय लागते आणि भाज्याही छान टिकतात. आता भाज्या तर खूप महाग होणार आहेत, आता उन्हाळा आला आहे त्यामुळे जास्त भाज्या स्वस्त असतील जेव्हा आपण आणल्या तर त्या जास्त टिकल्या तर मग आपल्याला नुकसानही आपलं होत नाही आणि छानही आपल्याला खायलाही चांगलं मिळतं. त्यामुळं मग मी भाज्या ठेवण्यासाठी असे कंटेनरही मी दुसरे मागवले, तेही खूप छान आहेत. मिशोवरनं मी मागवलेले कंटेनर खूप भाज्या फ्रेश राहतात आणि खूप मला स्वस्त मिळाले आहे. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर इथं पालक आहे ना मी स्वच्छ धुवून घेतला आणि आता भाज्यांवर आहे ना खूप प्रकारचं असं केमिकल ते असतं, त्यामुळं भाज्या व्यवस्थित मीठ टाकून स्वच्छ कराव्या लागतात. आणि जे मी आज बनवणार होते पालक पराठे, कारण आता सुट्ट्या आहेत मुलांच्याही सरांनाही सुट्टी होती, त्यामुळं मग कधी कधी काय होतं की ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी आम्हाला नाश्ता करायची गरजच नाही पडत, कारण मुलं आणि सर खूप त्यांचं उशिरा चाललेलं असतं, त्यामुळं मग 11 11:30 त्यांना जेवायला होते, मग नाश्त्याची वेळच होऊन जाते. थोड्या वेळासाठी सर म्हणतात आता जेवणच मी करतो, त्यामुळं मग मी आज बनवणार होते पालक आणि पालक पराठे, दही, ठेचा. तसंही आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये दही खाल्लेलं चांगलं असतं, त्यामुळं मग दही आणि मुलांना थोडीशी शेजवान चटणी किंवा केचप दिलं तरी ते खातात, त्यांनाही दही आवडतं, दही साखर ते आवर्जून खातात. तर त्यामुळं मग म्हटलं चला आज हेल्दी काहीतरी होऊन जाऊ दे, त्यासाठी मग पराठ्याचा बेत घातला आणि याण्यात मुलांना चीज घालून दिलं ना तर ते खूप आवडीनं पराठे हे खातात हे. आणि मिरच्या म्हटलं तर आहे ना इतक्या फ्रेश राहिल्या आहेत, मी ह्याच कंटेनरविषयी तुम्हाला सांगितलं होतं. तर घरामध्ये ना आपल्या कुठल्या गोष्टी चांगल्या कुठल्या खराब ह्या गोष्टी आपल्याला सगळं लक्ष द्यावं लागतं आणि त्या जर व्यवस्थित आपण ठेवल्या जिथल्या तिथं तर ते आपल्याला पटकनही मिळतं आणि आपल्याला जास्त शोधाशोध करावी लागत नाही आणि काम म्हणजे लवकर होतं. त्यामुळे ना घरातील या सवयीमुळे आपली कामं लवकर होतात, कंटाळा येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी मी पाळते. आणि ठेचा करणार होते तर मिरच्या मी असं नॉर्मली मिरच्याचं मी आहे ना देठ काढून ठेवते, पण आता खूप भाज्या आणल्या ना मग ते देठ माझ्याकडून ह्यावेळेस तसंच राहून गेलं, तरी पण आहे ना खूप फ्रेश राहिलं. असं म्हणतात देठ काढल्यानंतरच फ्रेश राहतात, पण तसं नाही आहे, देठ तसं ठेवलं तरी पण खूप फ्रेश राहिल्या होत्या. पालक थोडं शिजवून घेतला होता, तो थंड पाण्यात टाकला, त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर, आलं, लसूण टाकला आहे, थोडंसं जिरं टाकलं आहे आणि मिरची टाकून मिक्सरवर फिरवून घेतलं आहे आणि जरा बारीकच फिरवून घेतलं आहे. आणि जे पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, 2 चमचे बेसन पीठ आहे आणि त्याच्यात आपलं मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि थोडासा हिंग टाकला आहे. ओवा तुम्हाला आवडला तर टाकायचा, मला एवढं काय फरक वाटत नाही, त्यामुळे ह्यावेळेस काय मी ओवा टाकलं नाही. आणि मला आहे ना थोडंसं मीठ कमी टाकल्यासारखं वाटलं, त्यामुळं मग मी नंतर अजून थोडंसं मीठ टाकलं, कारण मिठाला व्यवस्थित बॅलन्स असेल ना तरच पदार्थ छान लागतो, नाहीतर मीठ कमी असेल तर पदार्थ एवढा चांगला लागत नाही. त्यामुळं मग मी मीठ टाकलं आणि जे आपण भांड्यात आपण प्युरी काढली होती ना त्याच्यात आहे ना जे शिजवलेलं पाणी होतं तेच थोडंसं टाकलं आणि जे लागलेलं असतं ते काढून घेतलं आणि व्यवस्थित मळून घेतलं. आणि आता आम्हाला सफिशियंट होईल एवढं मी केलं आहे. आणि तेवढ्यात मम्मीचा फोन आला. आता सगळ्या कामं सकाळची आहे ना आपली घाई असते, तरी पण आपल्याला सगळं एकाच वेळेस आपल्याला सगळं करायचं होतं. आता ही तयारी करून ठेवली, ते उठल्यानंतर मग त्यांना पराठे करून देता येईल. तर इथं मी चहा करून घेते आणि आल्याचा चहा सकाळी छान वाटतो. आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे एवढा चहा पिण्यात आता मला तर खूप मी चहा प्यायचे आणि मला खूप आवडायचा, म्हणजे जेवणाच्या ऐवजी मला चहा रोज दिलं तरी चालायचा. पण आता मला काय माहीत काय झालं की मला चहा पिण्याची एवढी इच्छाच होत नाही, पण पिते मी की हा बाबा जाऊ द्या जरा फ्रेश वाटेल, त्यामुळं मी सकाळचा तरी घेते, संध्याकाळचा नाही घेतला तरी. जर उपवास असेल तर संध्याकाळचा खूप भूक लागली तर घेते, नाहीतर नाही. तर इथं ठेच्यासाठी जे मिरची, लसूण, जिरं टाकलं होतं मी, कोथिंबीर काही टाकले नव्हते. तर तेच आणि मी खलबत्त्यामध्येच ठेचा बनवते, कारण त्याची टेस्ट आहे ना मिक्सरला येत नाही, त्यामुळं खलबत्त्यामध्ये छान टेस्ट येते ठेच्याची, त्यामुळं मी खलबत्त्यातच कुटून घेते.
सकाळनं थोडं नियोजन केलं तरच आपला दिवस चांगला जातो, नाही तर आपल्याला दिवसभर आपले कामं करत बसावं लागतं. आणि असं जर नियोजन थोडं केलं तर मग सकाळी आपल्या 11-12 वाजेपर्यंतच माझं सगळी कामं घरातली होतात. त्यामुळं मग मला दिवसभर एखादी गोष्ट करायला, परत व्हिडिओचं एडिटिंग असतं, या गोष्टी करायला वेळ भेटतो. त्यामुळं मग मी सकाळी जेवढी कामं लवकर करता येईल ना तेवढे करते. आणि आपल्याला एखादी सवय असेल ना की एखादी वस्तू घेतली तर ते जिथल्या तिथं ठेवली तर मग आपल्याला आहे ना नंतर ती लवकर मिळते. आणि आहे ना पसाराही जास्त होत नाही. किचनमध्ये जर पसारा असेल ना तर आपल्याला कामाचाही कंटाळा येतो. तर मुलं उठले होते. मुलांना सकाळी नाश्त्यामध्ये त्यांना काही पाहिजे नव्हतं, फक्त दूध आणि जे मी रात्री भिजू घालते ना ते बदामच दिले त्यांना. आणि मुलांना आवडतात म्हणून मग चीज पराठा. आता इथे ना मी मोझरेला चीज घेतला आहे, पण तुमच्याकडे असेल ना ते प्रोसेस चीज घ्यायचं आणि ते खिसायचं फक्त. आणि त्याच्यात तसंही टाकलं तरी चालतं, पण त्याच्यात थोडं आहे ना बेसिक मसाले आपल्या हळद, मीठ, तिखट टाकायचं. तर आणि कोथिंबीर थोडी टाकायची आणि मग त्यानेही खूप छान टेस्ट येते. आता माझ्याकडे हे होतं. आणि कोण कोण पनीरही टाकतं, तर पनीरनेही छान होतं. पण आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ना मी त्याच्यात पराठे करून दिले. पण हे पराठे ना खूप छान लागतात. जिथं एक पराठा खाणारा असेल ना तर हा पराठा 2 खातं. मी तर फक्त आवर्जून पालक पराठ्यासाठीच आणते, कारण भाजी एवढी आवडत नाही. पण मला आवडते, जे गरगटी भाजी गावाकडे बनवतात ते आवडती. पण सरांना मुलांना आवडत नाही. मग आपल्याला आहे ना कधीतरी ती मी तशी बनवते, नाहीतर बेसिकली पराठे बनवते जेणेकरून सगळेजण खातात. तर पराठे आहे ना मी 2 प्रकारचे करते. कधी कधी आहे ना असं सिम्पलही बनवते, पण आहे ना असं आपण जे चपाती बनवतो घडी करून, तर तसे पराठे बनवल्यानंतर इतके सॉफ्ट होतात आणि खायलाही खूप छान लागतात. त्यामुळं मग कधी कधी असेही करते आणि कधी त्याच्यात स्टफिंग भरूनही करते. तर दोन्हीही छान लागतात आणि एकदम सॉफ्ट होतात. जेवढे सॉफ्ट असे छान पराठे झाले ना तर खायला खूप टेस्ट, आणि दह्याबरोबर तर मग काय छानच. तर असे पराठे मी आवर्जून आठवड्यातून एकदा तरी बनवते, कारण हे हेल्दी असतात, मुलांनाही आवडतात आणि खातात ही. सारखं त्यांच्या मागे करावं लागत नाही, तर मुलांच्या मागे खूप पळावं लागतं. आणि मुलं आजकाल आहे ना खाण्याचे त्यांचे खूप नखरे असतात. असं माझं सकाळचं नियोजन असतं. जर शाळा असेल ना तर मग थोडंसं वेगळं असतं. म्हणजे जिथं मी पराठे बनवते ना तिथं मग चपाती आणि 2 भाज्या सकाळी असतात. भात वरण काही मी सकाळी न बनवत नाही, कारण दुपारी किंवा संध्याकाळीच बनवते. सकाळनं एवढंच असतं. आणि टिफिनला मी जे बनवते ना तेच. आणि नाश्त्यामध्ये कधी पोहे, नाहीतर उपीट, नाहीतर आहे ना कधी कधी तर तेच चपाती भाजी खातात आणि जातात. कारण सकाळनं मुलांना तर काही लवकर खायचं नसतं, त्यामुळं ते दूध पितात आणि असंच ड्रायफ्रूटचा लाडू किंवा मग ड्रायफ्रूट खातात. आणि ते घरात एखादा पदार्थ बनवला आणि ते सगळ्यांनी आवडीनं खाल्ला ना तर ते आपल्यालाही खूप छान वाटतं. स्तुती नाही केली तरी चालेल, पण सगळ्यांनी मन भरून खाल्लं ना तर आपल्याला बनवल्याचं कष्ट वाटत नाही आणि खूप छान समाधान वाटतं. तर आता इथं मी आहे ना त्याला नाश्त्यासाठी देत होते. तर बघा किती छान सॉफ्ट असा झाला आहे, कारण हा आहे ना घडीचा केलेला आहे. जे ह्याचा बनवला आहे चीजचा, तर तो एवढा सॉफ्ट होत नाही. पण जर घडीचा बनवला ना तसंच सॉफ्ट होतं. त्याला दही दिलं आहे आणि आता तो थोडंफार तिखट खातो, तर ठेचाही दिला आहे. तर ठेचा एकदम काही तिखट नाही आहेत मिरची, थोडेच नॉर्मलच तिखट आहे. कारण आता आजकाल आहे ना एकदम तिखट अशा मिरच्याही मिळतात आणि जरा कमी तिखट असणाऱ्याही मिरच्या मिळतात. तर त्याच आणल्या होत्या मी. आणि त्यानंतर आपली घरातली कामं. आता सगळ्यांचं आवरलं होतं, तर आज मी मशीनच लावते. शक्यतो ना दररोज मी मशीन लावत नाही, कारण एवढे कपडे जेवढे थोडेच पडले तर मग मी स्वतः हातानेच धुवून टाकते. कारण मुलं ना खूप खराब करतात कपडे आणि तेवढे काय मशीनमध्ये निघतात असं मला वाटत नाही. त्यामुळं मग मी स्वतः हातानेच असं धुवून टाकते. त्यामुळं मग मला असं वाटतं की झाले स्वच्छ बाबा. कारण ते बाहेर खेळायला गेले की मग त्यांचे मातीनं एकदम असे म्हणजे डागच पडतात. त्यामुळं मग मी हातानेच धुते. ही मशीन मला लग्नामध्येच दिली आहे आणि फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे कामं लवकर होतात. आणि इमर्जन्सीला आपल्याला म्हणलं तर एखादं कुठं बाहेर जायचं आहे, कंटाळा आला आपल्याला, तर मी मशीन लगेच लावून देते, एवढा विचार करत बसत नाही. आणि याच्यामध्ये लिक्विड वापरलं ना तर मग ते कपडे व्यवस्थित निघतात. जर आपण डिटर्जंट पावडर वापरलं ना तर ते कधी कधी कपड्यातच राहते, त्यामुळं मग कपड्याला असे पांढरट डाग पडतात. त्यामुळे त्याला लिक्विडच वापरावं लागतं. आणि
आता म्हटलं चला नाश्ता झाला आहे, आपलं नाश्ता म्हणजे आजचं आमचं जेवणच होतं ते. तर ते जेवण बनवून झालं आहे तर मग लगेच मी हातासारखी भांडे घासून घेते, कारण मग किचनवर खूप राडा दिसला ना मग आपल्याला बसावंसंही वाटत नाही. त्यामुळं लगेच मी भांडे घासायला घेतले. आणि भांडे थोडे असले तरी पटकन झाले तर आपल्याला बरं वाटतं, नाही तर मग जास्त जेवढे भांडे पडेल ना तेवढा आपल्याला कंटाळा येत जातो भांडे घासायचा. आणि मग आपल्या कामाला कंटाळा एकदा आला की मग आपण बसलो की मग राहिली आपली सगळी कामं दिवसभर आपली चालतात. तर असं रोजचं माझं सकाळी उठल्यापासून ते 11 वाजेपर्यंतच रुटीन असतं. 11-12 कधी 11 होतात कधी 12. आता कामाच्या नियोजनानुसार असतात. कधी मी धुणं हाताने धुतलं तर मग 12च्या आत माझं सगळं होतं. तसंच माझं नियोजन असतं की 12पर्यंत माझी सगळी कामं व्हावीत, कारण मुलांनाही तेवढा वेळ द्यावा लागतो, नंतर त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. आणि आपलीही काही एखादी कामं राहिलेली असतील तर ते दुपारच्या वेळेत मला करता येतात. ब्लाऊज शिवायचा असो किंवा मग एखादं काही नवीन काम करायचं आहे तर ते करून घेते. तर असा माझं दिवसाचं सुरुवात होती छानशी. तर असा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.